अभिनंदन संदेश. सो आता वळत मंडळी आपण नेक्स्ट मॅच कडे. गावदेवी खार्डी डिफेंडिंग चॅम्पियन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा स्वर्गीय धनंजय शेला स्मृती 11 गावदेवी मातर्डी या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऐकूयात आपण विशालजी पाटील यांना. थँक्यू. थँक्यू सो मच मच्छिंद्रजी पाटील सर. थँक्यू सो मच करण सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. युवा उद्योजक भूषणदादा भोईर, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ दही सर आणि त्याचप्रमाणे आई गावदेवी क्रिकेट संघ दही सर आयोजित स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 मध्ये या पहिल्या रात्रीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि टायमर आपण सेट करूया. बघा पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 शॉटकट टाकायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर नाही टाकू शकले तर लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्या सूचना अंपायर्सने आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सो या गोष्टीकडे आता लक्ष असू द्या टीम माताडी. आणि आपण सुरुवात करतो आणि वेळ झालेली आहे 12:09 आपण या इनिंगला सुरुवात करीत आहोत. पहिला बॉल, पहिलाच बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने दरम्यान या ओव्हरची सुरुवात इथे केली जात आहे. विशाल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत केतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलने सुरुवात. लढत भरपूर चांगली आहे कारण दोन्ही टीमची खास बात ही राहिली की दोन्ही टीमने दहिसरलाच पराभूत केलं. फर्स्ट मॅचमध्ये म्हाताडी टीमनं देखील दहिसरला पराभूत केलं, खार्डी टीमनं देखील दहिसरला पराभूत केलं. बट एकंदरीत जर आपण विचार केला तर आज दोन्ही टीम्सने भरपूर चांगला खेळ केला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत राज भरपूर चांगली बॉलिंग करतात कारण पहिले 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. पहिला चेंडू आपण पाकला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, तो देखील डॉट आला आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, पिच खेळायचं होतं बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक डॉट बॉल. नेक्स्ट बॉल आता पॅनवरती टाकायचा होता. अपील हलकीशी झाली जरूर बट दिशा खराब आहे. डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन रमान इथे मिळेल आणि या अतिरिक्त रनच्या जोरावरती स्कोर कार्डवरती आता ही 1 धाव. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला इथे बीट केलं पण अखेरीस बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर पाकले गेले तर विशाल म्हात्रे इथे कंप्लीट करतील. या 2 धाव फळक आता 3 वरती जाऊन पोहोचला. 3 ऑन द बोर्ड. एक पारितोषिक आलेल्या खाडीच्या फलंदाजांसाठी तकदीरजी आलिमकर साहेब शेगाव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 6 साठी 500, बॅक टू बॅक 3 4 साठी देखील 500 आलेले आहेत. त्याचबरोबरीने विकेट हॅट्रिक साठी युविका कुणाल पाटील यांच्याकडून 1060 हा त्यांचा लकी नंबर आहे. 1060 रुपये विकेट हॅट्रिकला पारितोषिक. विकेट हॅट्रिकचा उल्लेख केला आणि यष्टांचा वेध इथे घेतला. क्लीन बोल्ट. पकला धक्का. बाबाजी नाना पाटील यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आलेले 3 षटकारांसाठी 2000, 3 चौकारांसाठी 2000 खार्डीच्या फलंदाजांना. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 प्रल्हाद पाटील क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण बॅटर आपल्याला क्रमांक 3 वरती पाहायला मिळतो. जियांश माई यांच्याकडून 3 चौकारांसाठी 1000, 3 षटकारांसाठी 2000. रॉयल ब्रदर्स खार्डी यांच्याकडून देखील खार्डीला शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. आता घेऊयात आपण क्रिकेटचा आनंद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती 11 स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या सीझन मध्ये. प्रल्हाद पाटील
स्ट्रायकिंग एंडवरती आहे. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी मोठा फटका खेळायचा होता बट हे झालं काय मान बघा बेल्सची लाईट चमकायला लागल्या आणि तासावरती थोडा उत्साह फिल्डरचा नक्कीच वाढला. मागील चेंडूवरती काय झालं थोडं आपण पाहूया. जरूर पाहू. सध्या पारितोषिक येते या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय उद्योगपती काळूराम शेठ भोईर यांच्याकडून, जे कंटिन्यू होतं मागच्या मॅच मध्ये देखील. लागोपाठ 3 विकेट, अर्थातच विकेट हॅट्रिक साठी 5,000, 3 षटकारांसाठी लागोपाठच्या 5,000. बॅटचा टोला लागला बट लॉंगॉलला फिल्डर त्या क्षेत्रामध्ये आता पोहोचताय जरूर बट त्यांना देखील बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. करूया प्रत्येकी. यस, कोणत्याही बॅटरने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 5,000. कोणत्याही बॉलरने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तरी सुद्धा 5,000. आणि जर आपण पाकले गेले तर बेल्स सातत्याने चमकत आहे आणि त्याच्यावरती सर्वांचं लक्ष जातं. बट सध्या सगळीला अशा प्रकारे खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा अखेरीस धाव फळक सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळतो. 8 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम गौतमी स्पोर्ट्स खार्डी. चला वरीच फिल्डिंग सेट करा विनंती असेल. मुख्य आयोजक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तर ऑल भोईर ब्रदर्स, त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. नारायण शेठ भोईर, त्याचप्रमाणे कालूराम शेठ भोईर साहेब, त्याचप्रमाणे हरिश्चंद्र शेठ भोईर साहेब आणि तसेच युवा उद्योजक भूषण शेठ भोईर साहेब, तसेच आशुतोष शेठ भोईर साहेब. आणि भोईर ब्रदर्सचा फार मोठा मोलाचा वाटा या स्पर्धेमागे आहे, कारण मुख्य आयोजक आहेत. कारण सांगण्यासारखी ही देखील मित्रांनो गोष्ट आहे की एखादी स्पर्धा विचारांमध्ये आणणं आणि तिला अस्तित्वामध्ये उतरवणं या गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. बट ऑल भोईर ब्रदर्सचे स्वप्न देखील पाकलं आणि ते स्वप्न पूर्ण देखील केलं. लास्ट सीझनमध्ये डे फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाकली, पण या सीझनमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये करायची आहे स्वप्न होता तो आता हा पूर्ण झाला. पहिली रात्र आपण एन्जॉय करतात स्वर्गीय रामदास मूर्ती चषक 2025चे. कारण आयोजन नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण एखादी स्पर्धा डेमध्ये आयोजित करणं तर फार अवघड जातं, पण त्याच्यापेक्षा मी म्हणेन दुप्पट नव्हे तर 3पट अवघड कार्य म्हणजे नाईट ऑर्गनायझेशन. आणि ऑल भोईर ब्रदर्स आमचे सर्व मुख्य आयोजक आणि त्याचप्रमाणे गावदेवी क्रिकेट संघ दहिसर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेमागे राहिलेली आहे. सेकंड ओव्हर बॉलर प्रणव दरम्यान या सेकंड ओव्हरमध्ये येतो. ओव्हर द विकेट प्रणयचा पहिलाच बॉल दरम्यान सोडून दिला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. किती म्हात्रे दरम्यान स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. बघा पाकलं गेलं तर या सीझनमध्ये खाडी टीमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. कारण याआधी आम्ही जितके सामने पाहिलेले आहेत लास्ट सीझनचं सांगेन की मोस्ट ऑफ आपण सूरज फौजदारला ओपनिंग करताना पाहायचो, पण या सीझनमध्ये चेंजेस. धावफलक 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. विनंती असेल बघा आम्ही 15 मिनटं सेट केलेली आहेत. तब्बल 12 वाजून 9 मिनिटांनी आम्ही सुरुवात केली होती, त्या अगोदरच मी आता पुन्हा अनाऊन्स करतोय. ओव्हर द विकेट फ्रंट फूटवरनं पुल केला, गॅपमध्ये स्ट्रोक आहे, लॉंग ऑन काउकॉर्नर दोघे धावतात बट त्यांना देखील बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. देसाईचे प्रणव शेठ म्हात्रे यांच्याकडून संदेश म्हात्रे आणि जितेश पाटील या दोन्ही फलंदाजांना पारितोषिक आलेलं. मागचा जो सामना झाला मोठी देसाईचा प्रत्येकी 500चं कॅश प्राइज आहे. सो संदेश आणि जितेश हे आपलं पारितोषिक घेऊन जा. आपण चौकार येतोय. धावफलक आता 13 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. खाडी टीम देखील विचार करत असेल की 4 ओव्हर आहेत आणि 4 ओव्हरमध्ये मिनिमम 45 to 50 बनवायला हवात. स्विचेटचा फटका खेळलेत बट शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग दरम्यान एकही धाव मिळणार नाही आहे, कारण भरपूर चांगली फिल्डिंग राहिली. शॉर्ट थर्डला जे फिल्डर होते कुशल होते. मेतनजी म्हात्रे साहेब माताडी यांच्याकडून पारितोषिक आले. संकेतने ज्वेल टिपला तर त्यांना 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.
स्कोर कार्ड स्टील 13 ऑन द बोर्ड. केतन मात्र हा देखील भरपूर चांगला बॅटर आहे, बट सध्या सगळीला हा लॉफ्टेड फटका बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. कम फेसला क्लिअर इथे केलं केतन सपाट मध्ये हा षटकार. डोंबिवलीचा अभिमान आणि त्याचप्रमाणे वंडर ऑफ ठाणे आणि लास्ट सीझन चेन्नई सिंगमसाठी ज्यांना आपण ISPL खेळताना पाहिलं आणि तोच विश्वास या सेकंड सीझनमध्ये देखील ISPLमध्ये चेन्नई सिंगम्सने दाखवला. तब्बल 17,25,000 ज्यांना रिटेन केलं असे केतनदादा मात्रे दादांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. अपीच खेळलेत हवेमध्ये, बॉल हवेमध्ये आहे आणि गॅपमध्ये आहे. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फळक 14 वरती आहे आणि एक इंडिव्हिज्युअली 14 बनवलेले आहेत की त्यांनी आणि स्कोर का 23. आणि तुम्ही TV स्क्रीनवरती पाहू शकतात भूषण शेठ भोईर युवा उद्योजक आणि आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सध्या सगळीला पूर्णपणे ग्राउंडचा मुआयना करतात कशा प्रकारे आपलं आयोजन राहिलं, कारण फार मेहनत भोईर ब्रदर्सच्या स्पर्धेमागे राहिलेली आहे. नेक्स्ट बॉल आणि द्रमाण इथे पुल करायचं होतं बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. बट अंपायर सांगतात इट इज नो बॉल. मिस्टेक घडली. रिव्ह्यूची मागणी इथे केली गेलेली आहे फिल्डिंग साईडच्या माध्यमातून, सो चेक केलं जाईल. थर्ड अंपायर अवंत वरी जॉईंट व्हा. त्याचबरोबर नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय उद्योगपती दिनेश शेठ पाटील खार्डी यांनाही विनंती असेल की आपण मंचावर द्या आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी खार्डीला त्यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक प्रणव मात्रे मोठी देसाई यांच्याकडून जे आलं होतं. मी विनंती करेन सोमनाथजी भोईर यांना की आपल्या शुभस्य आपण जितेश पाटील आणि संदेश पाटीलला प्रत्येकी जे 500चं कॅश प्राईज होतं टोटल 1,000 रुपये आपण प्रणव मात्रे साहेब यांनी जे लावलं होतं ते त्यांना देऊयात. थर्ड अंपायर आपण तू वरीच जॉईंट व्हा. बघा थोडा क्लोज डिसिजन आहे, सो थोडं वेट करा. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ बीम नो बॉल. म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघा फिल्डिंग साईडने आता रिव्ह्यू गमावला, दॅट्स बाय त्यांना आता रिव्ह्यू मिळणार नाहीये, कारण एकच अनसक्सेसफुल रिव्ह्यू प्रत्येकी टीमकडे आहे, तो फक्त बीमर नो बॉलसाठी. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि समोर केतन. फ्रीडचा बॉल फुल करायचं होतं, टॉप एज लागला बट कॅच पकडली जाईल बट नुकसान होणार नाही. दॅट्स बिकॉज हा फ्रीडचा बॉल होता.
डॉट बॉल दरम्यान इथे येतो, बट केतनला ज्याप्रमाणे फटका खेळायचा होता फ्रीडचा बॉलवरती तसा खेळता आला नाही आहे. डॉट बॉल इथे येतो आणि चेंडू आता शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. शेवटचा 1. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधला. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्लिअर केलं केतन मात्र बॅटमधनं. आणखीन एक धमाकेदार फटका, षटकार. की 12 आणि सध्याच्या घडीला घड्याळामध्ये देखील 12 वाजूनच गेलेत. आणि या मॅचमध्ये कोणाचे 12 वाजणार, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर बॉलर्सचे 12 वाजलेत, कारण 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावफलक सध्याच्या घडीला 30 धावा धावफलकावरती. दोन षटकांच्या अखेरीस 30 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी. बघा अजून देखील 2 ओव्हरचा खेळ इथे रिमेनिंग आहे, बट त्यामध्ये काय घडेल बघा. एकंदरीत माताडी टीमचा बाजूने आपण थोडं विचार करूया की त्यांना काय हवं. त्या 2 ओव्हरमध्ये विकेट्स हवेत, इकॉनॉमिकल ओव्हर्स हवेत, बट ते करण्यासाठी ॲज अ बॉलर तुम्हाला सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करावी लागेल, कारण समोर प्रल्हाद पाटील आहे. कारण प्रल्हादची बॅटिंग आपण जर मोस्ट ऑफ पाकली तर प्रल्हादचे मिसिट देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर बहुतांशी वेळा जातात, कारण एक पॉवरफुल बॅटर आहे. आणि पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न तसाही अंतिम 12 चेंडूवरती नक्कीच असेल. 30 ओव्हर बघा, मी उल्लेख केला होता की पॉवरफुल बॅटर आहे, प्रयत्न केला, मिस्टामिंग लॉंग ऑन, कॅच पकडली जाईल. सफलता अगदी पकल्यास बॉलवरती इथे प्रदीपला मिळाली. धक्का लागला दुसरा, बॅटर बाद झाले प्रल्हाद पाटील. सौरभ म्हात्रे दरम्यान क्रमांक 4 वरती मैदानात 7 मध्ये येतात. सौरभ म्हात्रे दरम्यान क्रमांक 4 वरती. आणि खाडी संघ आपण जर पाहिलं नेहमीच दिनेश रमण पाटील साहेबांच्या माध्यमातून नेहमीच पुरस्कृत केला जातो. या टीमवरती नेहमीच साहेबांचा मोठा विश्वास राहिला आणि नेहमीच या टीमने विश्वासू पात्र खेळ देखील केला आणि या स्पर्धेमध्ये देखील तसाच खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असेल. क्रमांक 4 वरती सौरभ म्हात्रे मैदानात 7 मध्ये. नेक्स्ट बॉल सौरभ येत्या क्षणी फुल लेंथ बॉल होता, त्याच्यासाठी रनआउटची शक्यता होईल का, बट रनआउटची शक्यता नॉन स्ट्रायकर एंड वरती देखील होती, बट ते झालं नाहीये. बघा अगदी पहिल्या सामन्याला सुरुवात होण्या अगोदरच एक पारितोषिक अनाऊन्स झालं होतं आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक. बघा डायरेक्ट हिट कदाचित आलं असतं, रनआउटची शक्यता होती, बट बॉलरचं आय थिंक लक्ष नव्हतं की नॉन स्ट्रायकिंग एंडकडे देखील रनआउटची चान्स होती, बट तसं काही झालं नाही आहे. नेक्स्ट बॉल आता दरम्यान हा फटका गॅपमध्ये आहे, डीपमध्ये स्क्वेअर लेगला चान्स नाही आहे फिल्डरला, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्पर्धेचे मुख्य आयोजक कालुराम शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक जे आम्ही अनाऊन्स केलं होतं की सिक्सर हॅट्रिकसाठी 5,000, तब्बल विकेट हॅट्रिकसाठी देखील 5,000 दिले जातील आणि त्याचप्रमाणे आवाज हेल्थसाठी देखील 500 रुपये आहेत. हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, बट
कॅच ड्रॉप आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. पाहूया, कारण फिल्डरची ज्याप्रमाणे प्रतिक्रिया होती असं वाटलं की संधी गमावली की काय. आणि हे पहा, लेट नाईट अशा मिस्टेक्स तुम्ही करू शकत नाही आहे, कारण ही कॅच केतनची होती. कॅच जर पकडली असती 6 धाबा देखील वाचल्या असत्या, केतनची विकेट देखील मिळाली असती, बट ते झालं नाही आहे. पुलचा फटका. आता देखील संधी आहे, लॉंगॉनचा फिल्डर पोहोचू शकणार नाही आहेत, बट अखेरेस फिल्डिंग चांगली राखली. थोडे दूर जरूर राखले, बट बॉल फील्ड केला, ही महत्त्वाची गोष्ट. आणि इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावा, धावपड गदा 2 धावांचा मदतीने स्कोर काढता 43. 43 धावा धावफलकावरती. आणि शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला. यानंतर होणारा सामना टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय टीम रियांश 11 जॉन वान मोठी देसाई टीमचा कॅप्टन, आणि त्यांचा अगेन्स्ट संघ खेळणार आहे. ऑन साइडला फटका, पिकअप स्ट्रोक, पिक केला आणि डिलिव्हर केला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक मोठा फटका केतनचा पाठमधनं. हा षटकार. रायटर राजेशी भोईर साहेब यांच्याकडून 200. ऑलरेडी देवीदास मोकाश यांच्याकडून 500, म्हणजे टोटल 700 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांना जेलसाठी. क्या बात आहे. 700 रुपये आता मिळतील IYCL साठी. लास्ट ओव्हर बॉलर हर्षद दरम्यान अंतिम षटकासाठी तयार होतो. पण पहिल्या 3 षटकांची स्टोरी तर हीच राहिली की वन वे ट्रॅफिक. केतन मात्र सध्या सगळीला इंडिव्हिज्युअली 38 धाव्यांवरती नॉट आऊट खेळतो. फक्त 11 चेंडूंचा फेस त्याने केला आणि 11 चेंडूंवरती त्याने 38 धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत. आणि जर आपण पाटील सर विचार केला तर पहिलं अर्धशतक देखील होऊ शकतं, पण त्यासाठी त्याला स्ट्रायकिंग एंडवरती येणं आवश्यक. बट सौरभ मात्र देखील या परिस्थितीमध्ये हाच विचार करत असेल आणि केतन देखील हाच विचार करत असेल की रन्स येणं आवश्यक आहे. तर त्या सौरभ बनवे अथवा केतन बनवे ही गोष्टच माइंडमध्ये असेल. बट लास्ट ओव्हर हर्षद टाकतील आणि त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की पहिल्या 3 षटकांमध्ये 49 कन्सिड आपण केलेल्या आहेत. बट आता इथे लास्ट ओव्हरमध्ये हाच प्रयत्न करायचा आहे की कमीत कमी द्यायचा. सौरभ म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील लास्ट ओव्हर या फर्स्ट इनिंग मधलं. हर्षद पहिलाच बॉल, बॅटचा अगदी फेस ओपन केला, फक्त दिशा दिली, एक सिंगल रन द्रमाण इथे कंप्लीट केली जाईल. आणि सौरभचं लक्ष देखील नाहीये, कारण एक सिंगल रन द्रमाण इथे घेतली गेली. धावपळ एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड 50 अप, 50 धाबा धावफलकावरती. 5 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. आणि आता हे पाहायला मिळेल का स्वर्गीय रामदास मोती चषक 2025 पहिली रात्र पहिलं अर्धशतक येऊ शकतं का? कारण 38 धाव्यांवरती नॉट आऊट आहे केतन म्हात्रे. अजून देखील 5 चेंडू आहेत त्याच्याकडे. राऊंड द विकेट, फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवला, गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बॉल अवेलेबल करून द्यायचा ग्राउंड मध्ये.
बघा बॉल अवेलेबल करून द्यायचे. षटकार आला, धाव फळगत 60 आणि या स्पर्धेमधलं उच्चांक सध्या असा घडीला इथे गाठले जात आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. कारण याआधी 5 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या, याआधी आपण मोठी देसाई टीमला बनवताना पाहिले होते रन्स. यस, याआधी आपण मोठी देसाई टीमला 60 बनवताना पाकले होते 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. बट आता 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये आणि खार्डी टीम सध्याच्या घडीला 60 वरती आहे. पकलं अर्धशतक इथे होऊ शकतं का? मॅच बॉल जर रिटर्न आला असेल तर मॅच बॉल सोबत देखील मॅच कंटिन्यू करू शकता. 3 चेंडू आणखीन आहेत आणि यानंतर आपण टॉक्स करणार आहोत. लढत आहे रियांश 11 जॉन हनुमान मोठी देसाई आणि त्यांचा अगेन्स्ट टीम नागाव. चौकाराला षटकाराला केतन आता 48 वरती. ऑन द विकेट फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका सिंगल साठी वेगाने परतले, दुसरी साठी परतणार का? परतला केतन दुसरी साठी. एकदा जोरदार थाल्या होऊन जाऊ द्या. स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 मधला पहिला फलंदाज ठरलाय ज्याने ठोकलं अर्धशतक. केतन बॅट दाखवायचे आहे, प्रेक्षकांचं हे अभिवादन स्वीकारायचं आहे. एक लाजवाब इनिंग, वॉड नॉक बाय केतन म्हात्रे. आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून देखील तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक केतनला या इनिंगसाठी आलं. बघा जे म्हटलं जातं ना की जिनको उडने का शौक रहता उनको गिरने का खौफ नहीं रहता. काय खेळ दाखवला. बट आता मिस्टॅमिंग हवेमध्ये मिड ऑनला फिल्डर जज करतात, कॅच इथे पकडली जाईल. बट अवघ्या 50 धावांची एक मॅच विनिंग खेळल्यानंतर आता केतन म्हात्रे चालला डगआउटच्या दिशेने. बट मित्रांनो, केतनची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. पकलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमधलं. गुरुनाथ जी पाटील सावांच्या माध्यमातून देखील केतन म्हात्रेच्या या अर्धशतकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून देखील जोही बॅटर अर्धशतक बनवेल त्याला 1000 दिले जातील. लीडिंग एज हवेमध्ये आणखीन एक विकेट मिळेल का? शॉर्ट थर्डचा फिल्डर जज करतो, कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र समाप्त. 62 धावा बनवल्या गेल्या, 4 धक्के लागले टीम खार्डीला आणि 63 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डीने अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स. मात्र आता 63 बनतील की नाही, कोण जिंकेल कोण हरेल हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया मच्छिंद्रजी पाटील सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच करण आणि थँक्यू सो मच विशाल. या बोलूया आपल्याकडे 50 धावांपेक्षा जास्त धावसंख्या आमचा VIP डाईस मान्यवर आमचे या मंचावरती हे संपूर्ण आमचा परिवार आहे भोईर परिवार. या भोईर परिवारशी भरपूर लोकांचा मी म्हणेन लोकांचं प्रेम आणि लोकांचा सहवास त्यांच्या माध्यमातून हे काही खेळाडू देखील आहेत मंचावरती. या सामन्याचा आनंद लुटत असताना रात्रीचे वाजतात ते मध्यरात्रीचे. आज मात्र एक संघ आम्हाला बाहेर काढायचा आहे स्पर्धेतनं, तो म्हणजे
निश्चित त्याची निवड होईल. 12:38 होतात. लेट रामदास स्मृती चषक 2025 पर्व आपण पाहतोय. MTC ओमसा MTC आमच्या समेत रोशनाने आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. आमच्या बाजूला अशोक सध्या डेनहाईट करतात. वेलकम अशोक, काळजी देखील घेत चला. करण काळ आम्हाला जॉईन झालेत, ज्यांचा आता आवाज मागच्या वर्षी दिवंगत कामगार येते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशकामध्ये आपण ऐकला असेल आणि आता मोठमोठ्या स्पर्धांना लीड करत असताना वेलकम करण. विशाल देखील आमच्या समेत आहेत. मॅनफॉर्म भिवंडी आणि पंचांची कामगिरी पाहतील मिस्टर रमाकांत पवार सर, मिस्टर निरंजन सामंत सर, मिस्टर प्रसाद सहस्रबुद्धे सर. वेलकम. थँक्यू. GDC MTC ना बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी गरज असं अशोक आम्हाला सांगतील. धाबा काढायच्या त्या 63. मागच्या चुकातनं शिकला खाडी संघ, कारण मागच्या सामन्यामध्ये त्याने 53 धाबा कुठल्या होत्या, त्यामध्ये 6 धावा व्हाईटच्या, एक षटकार आला होता चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे, त्यामुळे आता मात्र शिकला आहेत मागच्या चुकातनं. आता मात्र भरपूर चांगला सामना. 63 धाबा पाठलाग करायचा माताडी संघाला. बघायचं माताडी संघानं मागच्या सामन्यामध्ये पहिला सामना केला आणि दहिसर B संघाला त्यांना 32 वरती ऑल आउट केलं होतं. आता मात्र गोलंदाजी चालली नाहीये, बघायची फलंदाजी चालणार का. सलामीला जोडी पाचारण केली जाते. माताडी संघाच्या माध्यमातून साकेला फलंदाज राज पाटील आणि त्याला साथ देईल मिलिंद पाटील. गोलंदाज तयार, गोलंदाज वेगवान गोलंदाज तयार होतोय सौरभ म्हात्रे. पहिला मान त्याला मिळाला P1 चा. बघायचं सौरभनं मागच्या सामन्यामध्ये फारशी चांगली कामगिरी नव्हती त्याची, जी सांगण्यासारखी होती. मग या सामन्यामध्ये यस आपण टॉस करून घेऊयात नेक्स्ट मॅचचा. रियान शिलवन जनमान मोठी देसाई आणि त्यांचा अगेन्स्ट गावदेवी 12-13 नागाव. जय माता दी एंटरप्राइजेस एका बाजूला, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचं नाव स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक. कॉल आहे जय माता दी, मात्र आलेलं आहे स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025. संदेशने टॉस जिंकला, फक्त डिसिजन सांगा. क्षेत्ररक्षण करू. नागाव अगेन्स्ट मोठी देसाई. नेक्स्ट मॅच आहे मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. मोठी देसाईने टॉस जिंकलाय आणि ते करणार आहेत फिल्डिंग नागावचं अगेन्स्ट. इट्स ओव्हर टू यू. ऑनगोईंग मॅच दिवशी निवडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मच्छिंद्र पाटील सर, थँक्यू. 4 षटकामध्ये 50 धाबा देखील कोणत्याच संघाला जास्त काढता आले नाहीत. मात्र वैयक्तिक केतन म्हात्रेने 50 धाबा कुठल्या आहेत. एक केतन म्हात्रे मॅनफॉर्म वॉकलन सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे केतन म्हात्रे तुझं देखील. ISPL तो खेळणार आहे लवकरच आणि त्यांच्यावरती सध्या तरी त्यांना टेनिस क्रिकेट खेळता येत नाहीये, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 2 धावा दापलकावरती 63 धाबा कुठाच्या 4 स्पर्धेमध्ये. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास स्मृती 2025 पर्व वर्ष दुसरं आणि या वर्षी मात्र नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. गोलंदाज सौरभ तयार. सौरभचा पहिला चेंडू मात्र चांगला होता. दुसरा चेंडू ऑन साईडला केल्याचं हुक करायचं होतं, नाही जमलं. फलंदाजाला जागा फार कमी होती, त्याला क्रीजचा वापर तेवढाच चांगला केलाय. जेवढा कमी जागेमध्ये होईल तेवढा कमी वापर केलाय त्यानं. यस करण. जिहांश माई यांच्याकडून पारितोषिक आलंय. सौरभला विकेट हॅट्रिकसाठी 2000. युविका कुणाल पाटील यांच्याकडून माताडी संघ जर या मॅचमध्ये विजयी झाला तर त्यांना मिळतील 5000. सौरभ माते गोलंदाजीमध्ये येत असताना एच अँड टेकन. या स्विंगर गोज बांपार. पहिला धक्का, फर्स्ट डिसमिसल. 3 दर्शकर्ती. पहिला धक्का डीज आहे. त्यामध्ये वाढ झालेली. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000. गावदेवी मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर दमदार व्यक्तिमत्व आदरणीय राजेशी भोईर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक. आणि त्याचबरोबर स्वर्गीय बाबाजी नाना पाटील यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिकला खार्डीला 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आतापर्यंत आपण या स्पर्धेत 4 सामने पाहिले. 5वा सामना आपण एन्जॉय करतोय. त्यानंतर 6वा सामना होणार मोठी देसाई वर्सेस नागाव आणि त्यांच्याचा विजेता संघ आणि या संघाचा माताडी खाडी संघाचा विजेता संघ, त्यांच्यामध्ये एक सामन्यावर आज एक संघ क्वालिफाय केला जाणार. टेबल टॉप करण्याची उत्कंठा शिकायला पोहोचणार. 8 संघ 7 सामने होणार आणि एक संघ क्वालिफाय केला जाणार. फायनलच्या दिवशी कोणता संघ येणार या स्पर्धेमध्ये याची उत्कंठा शिकायला पोहोचणार. गोलंदाज सौरभ ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. खूप गोलाईन, खूप चांगली गोलंदाजी लेंथ लाईन आणि मिस करत असताना खूप सुंदर गोलंदाजी करतोय. लाईन मात्र आता चुकली. जास्त कौतुक झालं की काय सौरभचं असं देखील होतं कधी कधी. यामध्ये चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच जास्त बाहेर गेला. पंचाने पाहिले
कारण चेंडूची पिचिंगच बाहेर होती आणि पंचांनी सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली वाईट. मिस्टर निरंजन सावंत सर आणि मिस्टर रमाकांत पवार सर आणि तिसरे पंच आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये सध्या प्रसाद सहस्रबुद्धे सर. एज अँड टेकन बॅक टू बॅक दुसरा धक्का. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रॉस मध्ये स्ट्रोक खेळणार तेव्हा मात्र अशा एज लागणार आणि फलंदाज बाद होणार. गुड विकेट किपिंग. विकेट किपरची भूमिका एस टी गेमच्या मध्ये केतन म्हात्रे ज्यांना 50 धावा कुठल्यात. यस डीज आहे. अगदी छान गाणं होतं डीजेचं माया जाल दुनिया मतलब की दुनिया असं म्हटलं तर शुद्ध हिंदीमध्ये. 4 वरती 2 धक्के. केतन मात्रे काय विकेट किपरची भूमिका पार पडतो ज्यानं 50 धावा कुठल्या वैयक्तिक. अशोक मला देखील धक्का बसला की 4 षटकांमध्ये ज्या संघाला 50 धावा देखील संघाला कुठता आल्या 5 षटकांमध्ये त्या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये केतन मात्रेने केलेल्या 50 धावा अविस्मरणीय केली आणि तीही 15 चेंडूंमध्ये. मला आठवली ती मकर संक्रांत चषकाची फास्टेस्ट 50 ओमकारची कवसाच्या. काय खेळला तो फलंदाज. पहिल्या चेंडूवरती त्याचा झेल सोडला. 10 चेंडूमध्ये 50 धावा केतन मात्रेचं रेकॉर्ड आहे. 13 चेंडूमध्ये मला वाटतं 50 धावांचा. आय एम नॉट शुअर पण मला असं वाटतं की 13 चेंडूमध्ये कुठल्या होत्या. आता तो रेकॉर्ड देखील ब्रेक केलाय त्या ओमकारनं कवसाच्या. 50 धावा केतनने इथे देखील कुठल्यात 15 चेंडूमध्ये. केतन मात्रे मॅन फॉर्म खार्डी. यस 40+ एक रेकॉर्ड आहे बिंदास मुंड्याचा. मात्र इथे 4 मुंड्याची हिट केलं गोलंदाजानं. फलंदाजाला तिसरा धक्का. 4 या धावसंख्येवरती 3 धक्के. क्या बात आहे डीजे. 12 नंतर एक्झॅक्टली चांगली गाणी लावलीत. जो मोसम असतो लोकांचा तो लोकांचा मोसम पिक केलाय. 4 धावांवरती 3 धक्के. व्हेरी गुड बॉलिंग. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकाची सांगता झाली जिंकण्यासाठी. 63 धावा कोटाच्या आता मात्र आव्हान कठीण झालंय. 59 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 59 धावा. 59 रन्स टू रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. इट इज डिफिकल्ट. इट्स ॲब्सोल्युट डिफिकल्ट बट इट्स पॉसिबल. 18 चेंडू 59 धावांची सामने स्पीडअप करायचे प्लीज कारण आपल्याला एक संघ क्वालिफाय करायचं आहे. 32 दररोज 8 संघ खेळणार आहेत. 32 संघांची स्पर्धा आणि 4 दिवसाचा स्पर्धेचा कालावधी आहे. भोईर परिवहनच्या माध्यमातून नारायण शेठ भोईर, कालुराम शेठ भोईर, हरचंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर, आशुतोष शेठ भोईर आणि आमचा संपूर्ण भोईर परिवार आणि यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास दादा यांच्या आठवणीला उजाल देण्याचं कार्य त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन षटकाला प्रारंभ. ऑन द अप खेळलाय चेंडू. यावेळी चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 बॉल्स 2 बॉल्स कपल ऑफ द बाउन्सेस. दॅट्स अ 4 रन्स. पहिला चौकार. निघू करण्या चेंडूचा चेस करण्याचा प्रयत्न केला मात्र नाही जमला. झालं चेंडूने बीट केलं कारण चेंडूमध्ये शॉटमध्ये ताकद खूप होती. खूप चांगला फटका साधला राज पाटीलनं. राज म्हणजे ताकद आहे, धाडस आहे, कुवत आहे, दर्जा आहे त्याचा बघायचा आहे. राज जर मैदानावरती राहिला तर सामना खुला करू शकतोय. ऑन साइडला बॅटचा फेस ओपन केला. हुक केला चेंडूला आणि चेंडू फालेगिरीचं निघून जातोय. फ्लाइट स्ट्रोक. दॅट्स अ 6. व्हाट अ शॉट.
अगोदर आपण मायाजाल हे गाणं ऐकलं, आता क्रॅटेक्सचं तांबडी सामडी. काय म्हणाल या गाण्यांविषयी? अगोदरचा जमाना तो देखील तुम्हाला माहिती आहे, अगोदरची गाणी आणि आताची नवीन गाणी. येस येस, कारण आत्ताची गाणी आहेत ना, ही कधी येतात कधी जातात कळत नाही आहे. मात्र ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. तुम्ही नेहमी कधी जुनी गाणी ऐका, तुमच्या अंगावरती शार निर्माण होईल, हे त्याच्यातला फरक आहे. आत्ताची जुनी गाणी रिमिक्समध्ये नवीन केली जातात, म्हणजे यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, इकडनं जुनी टाका, इकडनं नवीन काढा. बॅक टू क्रिकेट. 14 धावा 3 बाद. मजा येईल. वाटर शॉट, काय फटकेबाजी करतोय फलंदाज. लवली हिट. पुन्हा एकदा मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट येतोय. यस, चेंडू पॉइंटला होता, किती लवकर पोहोचला होता बघा. हा त्याचा दर्जा गोलंदाजाचा, हा त्याचा फिटनेस आहे. चेंडू रिलीज करून देखील तो या चेंडूपर्यंत विशाल पोहोचतोय. जवळजवळ 28 ते 29 पावलांचा अंतर कापतोय. हा त्याचा दर्जा आहे. विशाल या सर्व संघातील सिनियर खेळाडू आहे, त्याचं वय देखील जास्त आहे. मी वय काढत नाहीये, मात्र फिटनेस निश्चित चांगला आहे त्याचा मैदानावरती. तर क्रिकेटला कोणतंही वय नसतं आणि खेळायला कुठलं वय नसतं. 16 धावा 3 बाद मैदानावरती. मजा येईल. शिकलं पाहिजे नवीन पिढी विशालकडनं. फिटनेस कसा मेंटेन ठेवा याचं उत्तम उदाहरण विशाल. किती धावलाय मैदानावरती. प्रॉड ऑफ यू विशाल. कीप गोईंग. 16 धावा 3 बाद. 1.3 षटकांची सांगता होते. 16 धावा. कौतुक करेन मी राजचं. काय राज बरसलाय माथ्यावरती. राजनं मगाशी मारला फटका हुक झाला, मी अक्षरशः प्रेमात पडलो त्या फटक्याच्या. काय फटका सजवला त्याने माथ्यावरती. मजा येईल सामने. 16 धावा 3 बाद. लवली हिट पुन्हा एकदा दाखवलाय. हु आर अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक. अनबिलिव्हेबल क्रिकेट. अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती. हु आर अ शॉट. दिस इज अ ग्लोरियस फिनिश. दॅट्स अ 6. तीन बाद. जबरदस्त फलंदाजी. महेश दळवी आमचे मोरबीचे खाडीचे जावई येते आणि खाडी संघाला सपोर्ट करण्यासाठी या मैदानावरती आले. स्वागत आहे महेश दळवी तुमचं देखील. 22 धावा 3 बाद. काय फटकेबाजी. राजच्या बरोबर आता आकाश देखील त्याला साथ देतोय. हे दोन्ही फलंदाज मात्र आकाश दाखवतात या गोलंदाजांना. वाट बॅटिंग. राज खेळतोय 21 वरती. राजनं मारलेला आत्ताच देखील फटकाना तो देखील फार महत्वाचा होता. असे फटके व्यावसायिक क्रिकेटर खेळतात. जसं आपला केतन मात्र खेळतोय, तो व्यवसाय क्रिकेट खेळत असता उस्मान खेळतोय, त्याच्यावर फटके खेळतोय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द राज. राज सामना उघडा खुला करू शकतोय. ओपन चॅलेंज आहे त्याच्यासमोर. स्पीड चिट केलाय मात्र कनेक्टिंग वेल नाहीये. चेंडू त्याला ऑनसाइडला केल्याचा होता. दुसऱ्या दबायचा प्रयत्न. स्ट्राईक राजला हवी, मात्र आत्मसमर्पण करावं लागेल ते आकाशला. अजून एक धक्का. धावसंख्या 23. गडी बाद झाले ते 4. यस डीज आहे. धाबा 4 बाद. इथे करण गोटे अंपायर पाहिजे होता, मग मजा आली असती. आणि दशरथ पाटील कॉमेंट्रीला पाहिजे होते, मग तर युट्यूबला आपल्याला म्यूटच करायला लागलं असतं. फक्त ग्राउंड कॉमेंट्री. 23 धाबा 4 बाद. फायनल ड्यूटी ऑफ दिस ओव्हर. विशाल सज्ज होतोय. ओ हिट केलाय. लॉंग बिग हिट. ग्रेट टायमिंग. ब्युटिफुल शॉट. लॉंगाच्या डोक्यात फेकून दिलाय. अजून एक मोठा फटका. षटकार. खऱ्या अर्थाने ही सुरुवात आहे दुसऱ्या पर्वाची पहिली रजनी आपण सर्वजण अनुभवतोय. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषकाची. आणि हा सामना इंटरेस्टिंग आहे. माताडीचा राजचं खेळणं या मॅच मध्ये प्रेक्षकांसाठी पर्वणी होती आणि राज खेळतोय म्हणजे चांगली फाईट सध्या खार्डीचा अगेन्स्ट.
माताडीची सूर्य आणि हा सामना रंगेल जोपर्यंत राज आहे तोपर्यंत या मॅच मध्ये मजा असेल. येस ॲब्सोल्युटली 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा कुठल्यात आणि राजने मात्र राज्य केले मैदानावरती. ज्या राजने का स्ट्राईक घेतली, का त्यानं फलंदाज सॅक्रिफाईस केली विकेट, ह्याचं उत्तर दिलं मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग राज. मी कौतुक केलं होतं राजचं की जोपर्यंत राज्य असणार आहे तोपर्यंत या संघाचं राज्य यामध्ये ते असणार आहे. बघायचं काडी संघ या सामन्यामध्ये राजला कितपत थांबवणार की राज सामन्याचा बिमोड करणार. येणारे चेंडू 12 आणि 34 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सामना आता रंगात येतोय. रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये वाजता ते 12:53 आणि मैदानातील तापमान आता मात्र 18°C. थोडीसं थंडीचं वातावरण मात्र सामना गरम केलाय फलंदाज राजने. बघायचं खाडी संघ कितपत थांबवणार या माताडी संघाला. येणारे चेंडू 12 आणि गर्दी 34 धावांची. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, फंटास्टिक मॅच आणि व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर आणि यामध्ये थ्रिलिंग मॅच तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 12 चेंडू 34 धावा. अशी मी याचीच चर्चा केली होती मगाशी की सामना फाईट होऊ दे आणि प्रेक्षकांना पुन्हा पर्वणी मिळू दे. मजा येईल सामन्यामध्ये. पुढचा सामना कुठेही जाऊ नका. इन ॲक्शन मध्ये मोठी देसाई रियांशिले मोठी देसाई वर्सेस नागाव या दोन संघात फाइट पाहायला मिळणार आहे. जो जीता वो सिकंदर और जो हारा वो प्रतियोगिता के बाद. क्योंकि आज की रात कयामत की रात, आज की रात जश्न की रात. 12 चेंडू 34 धावांची गरज. मजा आहे सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज, वेगवान गोलंदाज खाडी संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. अतिश मात्रे 12-34. राज अजूनही मैदानावरती. खेचलाय फटका, लोकांच्या डोक्यावर उडवलाय. अजून एक षटकार. व्हॉट अ बॅटिंग, अनबिलिव्हेबल क्रिकेट. असं वाटतं की क्रिकेट नाही आपण हायलाइट्स पाहतोय. डीज आहे. घेते कुमारी परी भोईर यांच्याकडून. माथाडीने हा सामना जिंकला तर त्यांना 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. क्या बात है. दोन्ही बंधू मैदानावरती. हम दोनों भाई भाई करेंगे अब यहाँ पर धुलाई. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू 11-28 धावांची गरज आहे. सामना कुठे होता आणि कुठे आला. सामन्यामध्ये परिवर्तन भरपूर झालं. कारण 12 चेंडूमध्ये 29 धावा आल्यात आणि 12 चेंडूमध्ये कुठाच्या 34 धावा आता धावा आल्यात. पंचांचा इशारा होतोय. स्पीडअप करायला सांगतात प्लीज. लक्ष असू द्या. यस 12 चेंडू 34 धावा, 11 चेंडू 28 धावा. दोन्ही भाव माताडी संघाला आता मध्ये काय शिकवणार. कारण एकीचं बळ मिळते फळ. एकेनं राहायचं असतं आणि एकीचे विचार मैदानात खूप काही दाखवून देतात. राज मात्र खूप चांगली फंच करतोय आणि त्याला साथ देतो रोहित. दोन्ही बंधू मैदानात. येणारे चेंडू 11 आणि 28 धावांची गरज. माताडी संघाला खाडी संघ थांबवणार का की राज सामना खुला करणार की रोहित त्याला साथ देणार की गोलंदाज त्यांचे धक्के घेणार. हे फार महत्वाचे मैदानावरती. सामना रंगात येतोय आणि मला एकनाथ माली यांचं गाणं आठवतंय. आता रंगात आली मॅच. येणारे चेंडू आता मात्र 10, 11 आणि 28 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू समीकरण बदलणार. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांचं हातामध्ये लक्ष केंद्रित करणार. मैदानावरती लक्षवेधी लढत ठरते मैदानावरती. पंच काहीतरी इशारे देतात. चला सामना स्पीडअप करा प्लीज. एवढा वेळ बिलकुल घेऊ नका. गोलंदाज तयार खाडी संघाचा गोलंदाज अतिश मात्रे. अतिशवरती अतिशबाजी सुरुवात केली. बघायचं फॉरवर्ड लावण्यात आलं. खेळू खूप क्लोज लावण्यात आलाय. यस येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज 28 धावांची. 1-2 षटकार अजून आले ना तर सामना खुला केला जाईल. ओ कमबॅक केलाय गोलंदाजानं. गोलंदाज देखील मुरलेला आहे. त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. त्याला माहिती आहे कुठे चेंडू कशामध्ये टाकायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कशी कोणाची करायची आहे. ही नोज व्हेरी वेल हाऊ टू ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक इन ट्रिमेंडस प्रेशर. ही नोज व्हेरी वेल. नाव वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. येणारे चेंडू 10 आणि गरज येते 28 धावांची. दोन्ही फलंदाज भाऊ आहेत आणि दोन्ही फलंदाज षटकार मारतात. त्यामुळे दोन्ही फलंदाज कधी सामन्याचा टर्निंग बदलू शकतात मैदानावरती. सामना सुरू आहे तो खाडी वर्सेस माताडी या दोन संघांमध्ये. खाडी संघानं तब्बल धाबा कुठल्यात 61, 62, 63 धाबा उभा करायचे आहेत आणि केतन मात्र एकट्यानं 50 धाबा कुठल्यात 15 चेंडूंमध्ये. चला पंच लक्ष असू द्या. काहीतरी सूचना करतात फलंदाज. खेळाडू फॉरवर्ड राहू शकतोय मात्र थोडासा मागे राहू शकतोय. विकेटच्या पिच वरती राहू शकत नाही आणि तो मुवमेंट करू शकत नाही. राऊंड विकेट. क्रॉस बॅट केल्याचा प्रयत्न. राजला स्ट्राईक हवी. रोहितला सॅक्रिफाईस करावा लागेल. यास इट इज. पंचांचा बोर्ड आकाशाला दाखवणार. फलंदाज बाद होणार. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे 28 धावांची.
मात्रेने खार्डीचं अर्धशतक झळकावलं, त्याबद्दल दिनेश शेठ, हिरामन पाटील खार्डीचे उद्योगपती यांच्याकडून त्यांना 2100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल मॅच नंतर. त्याचबरोबर आयवा झेलसाठी देवेदास मोकाची साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे प्रेक्षकांना. येस, वेलकम दिनेश शेठ, स्वागत आहे तुमचं. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. बघायचं राजला स्वतःवरती किती भरोसा आहे. ज्या रोहितनं षटकार मारला त्याची देखील विकेट त्याने सॅक्रिफाईस केले. ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्स असायला हवा. हा कॉन्फिडन्स मी दैसर संघाच्या राहुल पाटील मध्ये बघितलाय. येणारे 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती बुलेट ट्रॉफीमध्ये आणि स्वतःच्या हातामध्ये स्ट्राईक घेतली. सिंगल त्यांनी काढली नाही आणि सामना तिथून जिंकला आणि बुलेट देखील थाटामाटात दैसरमध्ये घेऊन आला. हा इतिहास आहे क्रिकेटचा. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल, तुमच्यामध्ये धमक असेल तर तुम्ही एक हाती किल्ला लढवू शकता आणि सामना जिंकू शकता. पण ते थोडंसं लक्ष वेधतोय तुमचं, जास्त टाइमपास होतोय. खाडी संघाला आपण जर आव्हान थोडी चेतावणी करा, कारण जास्त वेळ जातोय, सामन्याचा रिदम देखील तुटतोय. येणारे चेंडू 9 आणि 28 धावांची गरज. दिनेश शेटपाडे देखील हा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं देखील. गोलंदाजानं चेंडूच रिलीज केला नाहीये. काय घडतंय मैदानावरती, एवढं सोपं नाही सामना जिंकणं. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चला, डगआउट मधून देखील बरोबर आहे त्यांचं की जास्त वेळ घेतला जातोय. चला, आयोजकांना देखील विनंती करतोय, तुम्ही लक्ष वेधतोय तुमचं का जास्त वेळ जातोय. एक चेंडू पडल्यानंतर जवळजवळ 2.5 मिनिटाचा वेळ मध्ये गेलाय. प्लीज खाडी संघ सहकार्य करा. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. क्या बात आहे. चारी बाजूने आवाज येतोय मैदानावरती. चारी बाजूने प्रेक्षकांना घेरलंय मैदान आणि गोलंदाजी खाडी संघाचे सपोर्टर भरपूर आहेत मैदानावरती. दिनेश शेठ पाटील देखील आमच्या मंचावरती आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 8 चेंडू 28 धावा. एका षटकानं रोहितच्या सामन्याला कलाटणी आली खरी, मात्र पुन्हा एकदा गोलंदाजानं कमाल केले आणि त्यानं सांगितलं की मी कमबॅक करू शकतोय. आता समीकरण थोडंसं मोठं होतंय माताडी संघासाठी. येणारे चेंडू 8 आणि 28 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू षटकातील फार अनमोल असणार आहेत. या 2 चेंडूवरती इतिहास का असणार आहे. चेंडूला कट केला यालिस्करच्या डोक्यावरनं आणि पॉइंटच्या डोक्याला चेंडू स्क्वेअर करत असताना सीमा पलीकडं अजून एक चौकार. येणारे चेंडू गरज आहे ती 24 धावांची. 7 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. एखादा षटकार चौकार आला तर सामना बॅलन्स होईल. नाहीये, फसलाय राज वाटत. या सेट सेकंड मोठा धक्का मैदानावरती. या सामन्याची आणि या संघाची गोल्डन विकेट. 7 चेंडू 24 धावा. टाळ्याने स्वागत करूया. व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय राज. 31 धावा कुठल्या त्यानं जबरदस्त एंटरटेनमेंट केलं आणि काय खेळलाय आणि काय संघर्ष केलाय आणि काय लढलाय मैदानावरती. व्हेरी गुड बॅटिंग राज. गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेन. एक षटकार मारले गोलंदाजाने किती कमबॅक केलं बघा. 3ऱ्या नंबरचा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी झाली मैदानावरती. अतिशच्या माध्यमातनं अतिशला पहिल्या चेंडूवरती रोहितनं षटकार फेकला. नंतर मात्र त्याने 5 चेंडूमध्ये काय गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय. सुपर वंडरफुल कमबॅक. मजा आली. एका बाजूला राजची फलंदाजी, एका बाजूला अतिशची गोलंदाजी. आता मात्र 7 चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे मात्र नॉट इम्पॉसिबल. 7 चेंडू 24 धावा. खाडी संघ सामन्याच्या जवळ येतोय आणि पुन्हा माताडी संघ सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही संघ जीवाचा रान करतात कारण सामना जिंकायचा आहे. ही लढाई फार मोठी आहे आणि स्पर्धा देखील फार मोठी आहे. ओ रॉकेट चेंडू बघायचा याला. यस पंचाचा नोबॉलचा इशारा कर. चेंडू विकेटवरती पडलाच नाहीये. डिपिंग फुलटॉस करायचा होता मात्र चेंडू हातात निसटलाय आणि फ्रीडचा इशारा. 1+1
आता येणारे चेंडू 6 आणि 22 धावांची गरज आहे. काहीतरी घडतंय आणि काहीतरी बिघडतंय मैदानावरती. डिपिंग फुल टॉस करण्याचा प्रयत्न, चेंडू हातातनं निसटलाय आणि चेंडू मात्र बाहेर पडलाय. पिचिंग विकेटवर झाली नाहीये, पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. येणारे चेंडू 6 आणि 22 धावांची गरज. आता मात्र राजची आठवण पडते. आता जरी ते राज असता फ्री हिटला तर षटकार आला असता. प्रेक्षकांना असं वाटतंय, त्यांच्या संघाने देखील असं वाटतंय, मात्र नाही, तर राज नाहीये. मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाज शेवटचे षटक यश फौजदार, वाघ नावामध्ये यश आहे. बघायचं यश संपादित करणार का. यस, गुड बॉलिंग, अटॅक केलाय मैदानावरती, हल्ला बॉल केलाय, फलंदाजाला बांधून ठेवलाय. एकच धाव मिळणार. आता कठीण झालंय, कारण आता येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती तब्बल 21 धावांची. त्यामुळे आता षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आता राजीला किंवा रोहितला मैदानावरती पुन्हा यावं लागेल. मात्र आता असं होणार नाहीये. काडी संघ भरपूर संघाने प्रेक्षक आले आहेत, त्याचं सर्वांचं स्वागत करतोय. आमचे दिनेश शेठ असतील, हेमंत म्हात्रे असतील, सर्वांचं स्वागत करतोय. आणि आमचे निश्चित खाडीगावचे जावई मुरबीचे महेश दळवी देखील आले त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचे देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा रॉकेट, यस, रॉकेट मागात पडू शकेल. येणारे चेंडू आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा होतोय. 20 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 5 चौकार आले तर सामना विजय होऊ शकतोय. मात्र खाडी संघ आहे, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा देखील संघ लढावृत्तीचा संघ आहे. अशोक वाटलं होतं की राज खेळत होता मैदानावरती, मजा आली होती. आता देखील बॅटचा फेस ओपन केलाय, मात्र उशीर झालाय आणि चेंडू गेलाय चौकारासाठी. या सिटीज अजूनही सामना संपला नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये हे सांगतोय मैदानावरती माताडी संघ. गुड बॅटल, गुड फाईट, डीजे. संकेत अजूनही मैदानावरती संकेत देतो की मी सामना जिंकू शकतोय, कारण राजनी सोडलेली अधुरी लढाई मी ती पूर्ण करणार हे सांगत असताना 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. सामना क्लोज आहे. अशोक आम्हाला सांगतील विकेट गेले होते काडी संघाचे, ते 4 आणि या संघाचे गेलेत 5, म्हणजे कंपल्सरी चेसिंग. यस, कंपल्सरी चेसिंग सामना आहे तुम्हाला. आता नाही जमणार. आता 3 चेंडू आणि 16 धावा, शेवटची संधी आहे. 2 षटकार 1 चौकार, अभी नाही तो कभी नाही. शेवटची संधी माताडी संघासमोर, संघ जवळ असणार आहे. ही लास्ट ऑपॉर्च्युनिटी. यस, बघायचं 3 चेंडू आणि 16 धावा. मजा आली सामन्यामध्ये, रंगला सामना. आम्ही देखील खूप एन्जॉय केला सामना. चेंडू मात्र निघून गेलाय, तो लॉंग ऑफला चांगला बॅकअप आहे. आणि आता मात्र औपचारिकता राहिली. यस यस यस, हा आवाज आहे खाडी गावाचा. हा आवाज आम्ही ओळखतो भरपूर वर्ष, आणि आवाज आहे खाडी गावाचा. माताडी संघ देखील भरपूर संख्येनं त्यांचे देखील प्रेक्षक आहेत. मात्र त्यांना आता शांत राहावं लागेल. एक क्रिकेट आहे, एकाला हसावं लागतं, एकाला शांत बसावं लागतं. अशोक, हेच ते क्रिकेट आपण पाहतोय. हे सुखदुःखानं इमोशनल क्रिकेट आहे, मध्ये आपण पाहतोय. उरती विकेट. यास, उंची जास्त, बाउन्स डिलिव्हरी, नो बॉलचा इशारा. हे षटक देखील संपत नाहीये, हे षटक देखील लांब होतंय. 3 चेंडू अशोक, 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 2-14. अजून एखादा षटकार आला, नो बॉल आला, त्याच्यावर षटकार आला, अजून काय पण घडू शकतोय. क्रिकेट आहे. एका चेंडूमध्ये 16 धावा होताना आम्ही पाहिलेत. 2 चेंडूमध्ये 14 होऊ शकतात, मात्र नाहीये. खाडी संघाला माहिती आहे सामना जिंकायचा आहे. इथपर्यंत आलेला घास आपल्याला आता खायचा आहे आणि सामन्यामध्ये विजयी पताका यावेळी मात्र त्यांना फटकावायची आहेत. चांगला संघर्ष केला माताडी संघ. बीमरसाठी कॉल केले पण सॉरी, लक्ष नव्हतं आमचं, कारण आमचं लक्ष डगआउटकडे होतं. चला या, थँक्यू अशोक, आमचं लक्ष भेटलं. सस्त्रपती सर सध्या डे नाईट करतात, ते देखील प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की कॉमेंट डे नाईट करतात, भरपूर पैसे कमवतात. मात्र तसं नाही मित्रांनो, भरपूर त्रास देखील होतो, कारण जबाबदारी असतात आमच्यावर देखील भरपूर. इट्स अ फेअर डिलिव्हरी इन नाव बॅक टू क्रिकेट. मात्र आम्ही प्रेक्षकांवरती भरपूर प्रेम करतो. यस, मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. यस, इट इज गुड फिनिश. हरला मात्र लढला संघ. मजा आली. वेल प्लेड माताडी संघ. कारण जिंकणाऱ्याची जेवढी चर्चा होते तेवढी हरणाऱ्याची देखील झाली पाहिजे, तेव्हाच त्याला सामना म्हणतात. मजा आली. राजने देखील लक्ष भेटलं. माताडी संघाने देखील फाईट केली आणि केतन मात्रे देखील चांगला खेळ केला. त्याने 50 धाबा कुठल्यात 15 चेंडूमध्ये, त्यामुळे तो ठरेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल प्लेड माताडी टीम आणि हार्ड लक माताडी टीम. गुड लक खाडी टीम. अभिनंदन खाडी टीम, पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल झालात, हार्दिक अभिनंदन. करंगकडे वळणार आहोत आणि दोन्ही संघाला विनंती,
मोठी देसाई आणि नागाव लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज. या स्पीडअप करायचं आहे. आणि आपण चला मॅन ऑफ द मॅच साठी आमचे करण काळन तिथे उपस्थित आहेत. या आमंत्रित करू आपण केतन म्हात्रेला. काठी संघाचा विजय झालाय मात्र तो विजयाचा आनंद चेहऱ्यावरती दिसत नाहीये कारण माताडी संघाने दिलेली फाईट मजा आली मैदानावरती. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. आपण पाहतोय स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 पर्व. पहिल्या रजनी साखळे आणि पहिली 50 आपल्याला पाहायला मिळाली खार्डीच्या केतन म्हात्रेकडून. सो केतन या लवकर सामनावीर. आमच्या या मॅनेजमेंटकडून 1000, गुरुनाथ शेठ पाटील खार्डे यांच्याकडून 2000, दिनेश शेठ पाटील खार्डे यांच्याकडून 2100 आणि केतनने 3 झेल देखील टिपलेले त्या डावामध्ये. सो अर्धशतक कार्डीचे केतन या पहिल्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी आणि सामनावीरचं पारितोषिक सध्या ते स्वीकारतात आणि हे कॅश प्राइज देखील. गोलंदाजांचा बोलबाला या अगोदर आपण जरूर बघितलाय खेळपट्टीवरती. मान्यवरांचा आभार. गजानन भोईर साहेब यांना विनंती करेन. केतन माझ्यासोबत आहे. केतन काय म्हणशील, विकेट सरफेस जर आपण बघितली तर पहिल्या काही मॅचेसमध्ये गोलंदाज फार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होते. कसं वाटलं खेळत असताना? थोडं डिफिकल्ट होतं की चांगल्या पद्धतीने बॉल येत होता बॅटवरती? पहिल्या मॅचला तर थोडं डिफिकल्ट होतं पण नंतर माझ्या बॅटवर बॉल आला. पण ॲक्च्युली आमच्या बॉलरकडून ही अपेक्षा नव्हती मला. चांगले बॉलर करतात पण थोडंसं अपयश आहे सध्या. बघू नेक्स्ट टाईममध्ये कंटिन्यू करते. राज जो मात्राडीचा फलंदाज आहे फार चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला आणि राजची विकेट मिळवणं इंटरेस्टिंगच होतं. प्राइजलेस विकेट आली पण त्या अगोदर राजने फार चांगली बॅटिंग केली होती. राजबद्दल काय म्हणशील? नाही खरोखर खूप चांगला खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग करत होता. अभिनंदन. पुन्हा तुला शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. केतन म्हात्रेच्या नावावरती या स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचं पहिलं अर्धशतक राहिलं. मात्र आता वळूयात द्वितीय फेरीच्या दुसऱ्या मॅचकडे. गावदेवी 12-13 नागाव आणि रियांश 11 हनुमान मोठी देसाई. सो ट्यू कॉम्बॉक्स ऐकूयात आपण पुन्हा एकदा आवाज सरवली भिवंडीचा विशालजी पाटील यांचा. थँक्यू. अर्धशतकासाठी बरीचशी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली. मॅनेजमेंटकडून 1000, त्याचबरोबर नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर, मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्याचबरोबरीने नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आपल्याला जी पाहायला मिळाली. खार्डी चषक ग्रामीण चषक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचे लाडके आयोजक दिनेश शिटेरमण पाटील साहेब यांच्याकडून देखील 2100 रुपये त्यांना ऑनलाईन जीपेद्वारे ट्रान्झॅक्शन ते करण्यात आलेलं. दिनेश पाटील यांच्याकडून केतनसाठी हे पारितोषिक होतं. विनंती करेन जगदीशजी म्हात्रे मोठी देसाई आणि राजेशजी म्हात्रे मोठी देसाई या आमच्या दोन्ही मान्यवरांना या आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तेजस म्हात्रे आपण आला असाल, आपणास देखील विनंती असेल की आपण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर